साहेबजी देवाडे, आपल्या गावचे उपसरपंच अनंताजी आणि आपल्या तालुक्याचे मान्य संघचालकजी, माता भगिनी, आत्मीय स्वयंसेवक बंधूंनो, आज आपण आपल्या आपटाळे गावामध्ये आपटाळे उपखंडाच्या विजयादशमीच्या उत्सवाला एकत्र आलेलो आहोत. शस्त्रपूजन विजयादशमीचा कार्यक्रम स्वरूप छोटे, माणसं सुद्धा स्वाभाविकपणे कमी असतील, पण आपल्या मनात विचार येईल की 100 वर्षापूर्वी आमच्या गावात काय झालं नाही, पण आज आपल्या गावामध्ये हे येण्याचं कारण काय असू शकतं. तर जसं मागाशी सांगितलं पाहुण्यांनी की संघाला 100 वर्षे पूर्ण झाली आणि संघाने राष्ट्रप्रेम, देशप्रेम, संस्कृती, धर्म याचा प्रचार प्रसार करण्यासाठी आपला प्रण घेतला होता आणि शताब्दीनिमित्त त्याच सगळ्या संघातल्या ज्येष्ठ स्वयंसेवकांनी ठरवलं की देशभरामध्ये उपखंडाच्या ठिकाणी, मंडलाच्या ठिकाणी जाऊन आपण विजयादशमीचा उत्सव करायचा, शस्त्रपूजनाचा कार्यक्रम करायचा आणि तिथल्या सर्व बांधवांना एकत्र आणायचं. कारण की हिंदू समाज संघटित झाल्याशिवाय या विश्वाचं कल्याण होणार नाही, असं आपल्या साधू संतांनी पण सांगून ठेवले. आपले साधू संत म्हणतात वसुधैव कुटुंबकम, हे विश्वाची माझे घर म्हणणारी फक्त आपली संस्कृती आहे. आणि जर ती आपली संस्कृती असेल तर पहिला आपला सगळा समाज संघटित झाला पाहिजे. आज आपण म्हणतो विजयादशमीचा उत्सव आहे. विजयादशमीचा उत्सव म्हणजे काय, तर स्वाभाविकपणे आपला राष्ट्र हे नेहमी विजयाचं राष्ट्र राहिलेलं आहे, अजय राष्ट्र आहे, कधी हरलेलं राष्ट्र नाहीये. आणि मग ते विजयाची पताका कधीपासून सुरू आहे तर ते सुद्धा आपल्याला कधी कुणाला सांगता येणार नाही. पण प्रत्येक गोष्टीला काहीतरी औचित्य असतं. जसं स्वाभाविकपणे बंधू आणि बहिणीचं प्रेम दाखवण्याचं एक औचित्य असतं की रक्षाबंधन आपल्या संस्कृतीमध्ये असतं, तसंच विजयाचं प्रतीक असलेलं आपलं राष्ट्र अजयी असलेलं आणि चांगल्या विचारांचा समाजामध्ये प्रकटीकरण करण्या सुरू असलेला हा दिवस म्हणजे विजयादशमीचा दिवस, जो 2 दिवसापूर्वी झाला. आज आपण 2 दिवसानंतर आपल्या ठिकाणी करतोय. विजयादशमीला स्वाभाविकपणे प्रत्येक घरी काही ना काही कार्यक्रम असतात. कोण गाडी घेतं, कोण नवीन दुकान टाकतं, तर प्रत्येक जण आपापल्या धावपळीत असतो. म्हणून आपण हा 2 दिवसानंतर उत्सव घेतला. मग विजयादशमीला काय असतं तर स्वाभाविकपणे आपण ती गोष्ट नेहमी ऐकलेली की अधर्मावर धर्माचा विजय झाला आणि श्रीराम प्रभूंनी रावणाचा वध केला. तसं पाहिलं तर रावण बंधू सुद्धा आपले हिंदू होते, राम सुद्धा हिंदू होते, पण हा वध कशाचा आहे तर हा कुविचारांचा वध आहे. आपण जर सर्वसामान्यांनी विचार केला की एक महिला आणि तिच्या पती जंगलात गेले आणि नंतर त्या महिलेला कोणतरी उचलून घेऊन जातं, तर स्वाभाविकपणे पतीला ते राहणार नाही आणि त्या कुविचारांचा हा खरं तर वध आहे. हा विचारांची लढाई आहे. आणि त्याच दिवशी आपण बघतो की ज्या अज्ञातवासातनं सगळे पांडव आले आणि पांडवांनी त्या अज्ञातवासातनं आल्यानंतर त्या शमीच्या वृक्षावर असलेली सगळी शस्त्र काढली, त्याचं पूजन केलं आणि त्या महाभारताच्या युद्धामध्ये कौरवांचं आणि पांडवांचं युद्ध झालं. आता हे कौरवांचं आणि पांडवांचं युद्ध म्हणजे प्रत्यक्ष 2 भावांचंच युद्ध आपल्याला म्हणता येईल, पण ते सुद्धा युद्ध कशाचं होतं तर ते धर्माचं आणि अधर्माचं युद्ध होतं. 5 जण म्हटले फक्त आम्हाला राहण्यापुरती जागा द्या. त्यावेळेला कौरव म्हणतात की राहण्यापुरतीच काय, तर तुम्हाला पाय सुद्धा ठेवता येणार नाही, एवढी सुद्धा जागा आम्ही तुम्हाला देणार नाही. तर हे काय म्हणता येईल तर हे म्हणता येईल आपल्याला हा अधर्म आहे. आणि धर्म काय सांगतो तर धर्म सांगतो सगळ्यांचं संरक्षण करा, सगळ्यांना सोबत घेऊन चाला, सगळ्यांनाच चांगली वागणूक द्या. तर आपल्याला म्हणता येईल की खरं तर हे धर्माचं अधर्माचं युद्ध आहे, म्हणजे कुविचारांचं आणि चांगल्या विचारांचं युद्ध आहे. आणि त्या युद्धामध्ये स्वाभाविकपणे जे जिंकतात त्याला अजय्य म्हणतात आणि त्यांचंच नाव आपण स्वाभाविकपणे समाजामध्ये प्रस्थापित करतो. ह्याच दिवशी, ह्या दिवसाच्या 9 दिवस अगोदर आपण सगळ्यांनी मा दुर्गेची पूजा केली. 9 दिवस त्या शक्तीची आराधना केली आणि त्या शक्तीच्या आधारेच पुन्हा काय झालं तर ह्या समाजामध्ये चांगला प्रचार प्रसार झाला. त्यामुळं हे राष्ट्र टिकून ठेवण्यासाठी सुद्धा या मातृशक्तींनी सगळ्यात मोठं योगदान दिले. त्यामुळं आपल्या संस्कृतीमध्ये मातेला अनन्यसाधारण महत्व आहे, महिलेला अनन्यसाधारण महत्व आहे. बाकी कुठल्याही संस्कृतीमध्ये, कुठल्याही धर्मामध्ये स्त्रीला मातेचं स्थान नाही आहे. आपण आपल्या देशाला सुद्धा भारत माता म्हणतो, नदीला सुद्धा नदी माता म्हणतो आणि गाईला सुद्धा गो माता म्हणतो. म्हणजे मातेचं अनन्यसाधारण महत्व आपल्या संस्कृतीमध्ये आहे. बाकी कुठेही मातेला, महिलेला मातेचं स्थान नसून तर ती फक्त भोगवादाची वस्तू म्हणूनच तिला स्वीकारलं जातं. आपण पाहतो आपल्यावर ज्यांचं इंग्लंडचं राज्य होतं त्या इंग्लंडच्या राज्यातल्या राणीला सुद्धा माता नाही म्हणत, तर तिला व्हिक्टोरिया राणी म्हणायची. म्हणजे तिला मातेचं स्थान नाही तर तिला राणीचं स्थान आहे. पण आपल्या देशातल्या श्रीराम प्रभूंच्या आपण त्या सीता मातेला सीता माता म्हणतो, सीता राणी म्हणत नाही. म्हणजे एवढं अनन्यसाधारण महत्व आपल्या संस्कृतीमध्ये मातृशक्तीचं आहे. म्हणून आपण 9 दिवस त्या मातृशक्तीचं जागरण केलं आणि त्या जागरणाच्या आधारे समाजामध्ये एक प्रफुल्ल वातावरण तयार होण्यासाठी त्या मातेने महिषासुराचा वध केला. असं आपल्या संस्कृतीत या दिवसाचं अनन्यसाधारण महत्व आहे.
आणि ते महत्त्व आपल्या पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी ठिकठिकाणी आपण असं छोटे छोटे उत्सव सण साजरे करतो, काही स्वाभाविकपणे आपण घरी सुद्धा साजरे करतो. तर ते नेहमी साजरे राहिले तर समाजात चांगल्या विचारांचं प्रगटीकरण होईल आणि चांगला विचारच एक समाज घडू शकतो आणि तो समाजच जगाला देशाला दिशा देऊ शकतो. असं अनन्यसाधारण महत्त्व आपल्या संस्कृतीमध्ये विजयादशमीचं आहे. याच दिवशी परमपूजनीय डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार 1925 साली त्यांनी संघाची सुरुवात केली. 1916 साली प्रत्यक्ष ते कोण होते, तर ते प्रत्यक्ष त्यावेळेला ते डॉक्टर झाले होते. त्यांनी जर विचार केला असता की आपण डॉक्टर की हा पेशा करूया तर खूप पैसे कमवले असते, पण त्यांच्या लक्षात आलं की आपला देश पारतंत्र्य आहे, पहिला आपल्या देशाला स्वतंत्र करावं लागेल आणि आपला देश स्वतंत्र झाला तर काय होईल, तरच आपल्या देशाचं, राष्ट्राचं आणि विश्वाचं कल्याण होईल. मग स्वातंत्र्य काढण्यासाठी स्वाभाविकपणे ते सगळ्यांच्या सोबत काम करायला लागले. राष्ट्रीय काँग्रेसमध्ये ते काम करत होते आणि ते शिकण्यासाठी कोलकात्याला गेले, कारण की कोलकाता ही त्यावेळेची अशी भूमी होती की तिथनं सगळे क्रांतिकारक, समाजसुधारक, सगळे विचारवंत त्याच ठिकाणी होते. आणि मग त्यांच्या लक्षात आलं आपण तिथे गेलो तर आपल्याला काही सवंगडी भेटतील आणि त्याच्या आधारे आपण देश स्वतंत्र करू. आणि ते त्या ठिकाणी गेले. त्यांना एक टोपण नाव सुद्धा पडलं. त्या टोपण नावाचं नाव होतं कोकेन, असं त्यांना त्यावेळेला म्हटलं गेलं. मग त्यावेळेला ते सगळ्या तिथल्या क्रांतिकारकांसोबत छोटी छोटी कामं करायची. मग काही क्रांतिकारकांना लपून ठेवणं असेल, काही क्रांतिकारकांना पैसे पुरवणं असतील, काही क्रांतिकारकांना मदत करणं असेल, असे वेगवेगळी कामं ते सगळे त्यावेळेला करायला लागले. आणि मग सक्रिय झाले, काँग्रेसमध्ये गेले. काँग्रेसमध्ये ते मध्य प्रांताचे व्यवस्था प्रमुख झाले, म्हणजे महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश, त्यावेळेला या दोन्ही राज्यांना मध्य प्रांत त्यावेळेला म्हणायचे. आणि मग वेगवेगळ्या बैठकांमध्ये ते जायचे. बैठकांमध्ये गेल्यानंतर पुढचा विचार विनिमय व्हायचा, देशाला स्वतंत्र कसं करायचं काय, या सगळ्या चर्चा व्हायच्या, आंदोलनं ठरायची, त्या आंदोलनामध्ये सहभाग व्हायचे. आणि एक बैठकीमध्ये असं झालं की संपूर्ण स्वातंत्र्य म्हणजे वसाहतीचं स्वातंत्र्य नसून आपल्या देशाला पूर्ण स्वातंत्र्य घेण्याचा ठराव मांडण्यात आला आणि हे स्वातंत्र्य भेटल्यानंतर हे राष्ट्र हिंदू राष्ट्र राहील, असं सगळ्यांनी विचार मांडला. त्यावेळेला त्या काँग्रेसच्या बैठकीमध्ये म्हटले, काही जण म्हटले की कोण म्हणतं हे हिंदू राष्ट्र आहे, हे हिंदू राष्ट्र नाहीये, तर हे फक्त देश आहे, हे राष्ट्र सुद्धा नाहीये, छोटे छोटे आपले सगळे राज्य आहेत. तर त्यावेळेला डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार उभे राहिले आणि म्हटले, मी म्हणतो डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार की हिंदू राष्ट्र आहे, हे हिंदू राष्ट्र राहिलं तरच विश्वाचं जगाचं कल्याण काय तर होईल आणि ह्याच्यामध्येच सगळ्यांना सामावून घेण्याची भूमिका आहे. 1893ला ज्या वेळेला शिकागोमध्ये सर्व धर्म परिषद झाली, त्यावेळेला आपल्या देशाचं नेतृत्व करायला स्वामी विवेकानंद गेले होते. आणि स्वामी विवेकानंद त्या ठिकाणी म्हटले, पहिलं जे वाक्य वापरलं ते आपण सगळ्यांनी ऐकलं असेल, ते म्हटले होते, येथे जमलेल्या माझ्या सर्व बंधूंनो आणि बहिणींनो, आणि 5 मिनिटं टाळ्या वाजल्या. 5 मिनिटं टाळ्या वाजल्यानंतर पुन्हा त्यांनी एक वाक्य वापरलं, ते म्हटले की मी अशा देशातनं आलोय की माझ्या देशामध्ये सगळ्या जगातल्या लोकांना, नाकारलेल्या लोकांना आम्ही स्वीकारले, आमचा देश सहिष्णू आहे. आणि मग त्या सहिष्णूमध्ये ते म्हटले, आम्ही ज्यू लोकांना स्वीकारलं, आम्ही पारशी लोकांना स्वीकारलं. ते म्हटले आमचा देश सहिष्णू आहे, त्याचबरोबर आमचा देश सर्व संस्कृतीचा मान सन्मान करणारा आहे. ते वाक्य होतं. ते म्हटले आम्ही सार्वभौम स्वीकार्यता करणारे आहोत. अशा देशातनं मी आलोय, त्याचा मला गर्व आहे आणि मी तुमच्या समोर उभा आहे, तर मी तोच विचार तुम्हाला मांडायला पुन्हा इथं उभा आहे. आपण जर पाहिलं त्यावेळेला ते म्हटले की आम्ही ज्यूंना स्वीकारलं, पारशी लोकांना स्वीकारलं. आणि आपल्याच पारशी समाजातील जे टाटा म्हणजे रतन टाटाचे वडील जमशेदजी टाटा ते सुद्धा पारशी होते, रतनजी टाटा सुद्धा पारशी होते. जर आपण त्या लोकांना स्वीकारलं नसतं तर भारत देश मोठा करण्यामध्ये जे आता रतन टाटांचं, जमशेदजी टाटांचं योगदान आहे, त्या योगदानापासून आपण मुकलो असतो. म्हणजे आपली संस्कृती एवढी मोठी आहे की सगळ्यांना सामावून घेणारी आपली संस्कृती आहे. जसं मी मागाशी म्हटलं की हे विजयी राष्ट्र आहे, अजय्य राष्ट्र आहे, कुणी आपल्याला जिंकू शकले नाही. नेहमी कुणाच्या ना कुणाची आक्रमणं झाली, 1200 वर्षापासून आक्रमणं चालू आहे, पण आपण हरलो कधी नाही. मग कधी छत्रपती शिवाजी महाराज उभे राहिले, कधी महाराणा प्रताप उभे राहिले, कधी राघोजी भांगरे उभे राहिले, कधी तंट्या मामा भील उभे राहिले, कधी लाचित बडफुकन उभे राहिले, कधी झाशीची राणी उभी राहिली, पण आपण कधी हरलो नाही. पण आपण जर विचार केला तर ह्या सगळ्यांनी आपल्यावर आक्रमण का केलं, तर आपल्याला विचार करता येईल, जर ज्या वेळेला आपल्याला पैशांची आवश्यकता असते तर स्वाभाविकपणे आपण सगळेजण स्वाभाविकपणे गावातल्या सावकाराकडे जाऊ का गावातल्या भिकाऱ्याकडे जाऊ, तर स्वाभाविकपणे आपण सावकाराकडे जाऊ. तसं सगळं जग आपल्या भारतात आलं. म्हणजे का, तर जगात भारत हे सावकार होते. म्हणजे भारताची अर्थव्यवस्था जगाच्या 25% होती GDP. मग डच आले, पोर्तुगीज आले, इंग्रज आले. इंग्रजांना तर म्हटलं या वसाहती देतो, जागा देतो, तुम्ही व्यापार करा, काही अडचण नाही. मुघल आले, सगळ्यांना, फ्रेंच आले, सगळ्यांना जागा दिली. का, तर आपण मुळातच वैभव संपन्न आपला देश होता आणि सगळ्यांना स्वीकारण्याची आपली भूमिका होती. पण त्यांनी आक्रमण करून आपलंच राज्य तिथं प्रस्थापित करण्याचं ठरवलं.
आणि मग प्रस्थापित करत असताना मुघलांनी काही प्रदेश जिंकला, त्यावेळेला महाराणा प्रताप उभे राहिले, शिवाजी महाराज उभे राहिले. शिवाजी महाराज अवघ्या 1680 ला गेले, संभाजी महाराज 89 ला गेले 1600, आणि अवघ्या 1818 साली म्हणजे 120 वर्षानंतर पुन्हा इंग्रजांचं भारत देशावर 150 वर्ष राज्य राहिलं. असं डॉक्टरांनी विचार केला की आपला देश स्वतंत्र तर होईल, पण पुन्हा पारतंत्र्यात जाणार नाही, याची शाश्वती काय आहे? याच्यासाठी आपल्या सगळ्यांना काहीतरी विचार केला पाहिजे, असे डॉक्टरांनी त्यावेळेला चिंतन केलं. राघोजी भांगरेंचं उदाहरण जर पाहिलं तर त्यांच्या मोठ्या बहिणी रुक्मिणी यांनी सुद्धा इंग्रजांच्या विरुद्ध बंड केलं. आपल्या संस्कृती धर्मामध्ये मातेचं जे मी मगाशी सांगितलं अनन्यसाधारण महत्व आहे, तर आपल्या घरातली माता ही फक्त घरामध्ये चूल आणि मूल याच्यासाठी नव्हती, तर ती राष्ट्र उभा करण्यासाठी होती. त्यामुळं त्या रुक्मिणी मातेने सुद्धा इंग्रजांच्या विरुद्ध पहिलं बंड पुकारलं, कारण की त्या राघोजींपेक्षा 2 वर्षांनी मोठ्या होत्या. पण आपल्या मधल्या शिक्षण काळामध्ये आपली मातृशक्ती म्हणजे काही नाही, फक्त ती आणि चूल आणि मूल याच्यासाठी आहे. भारतीय संस्कृतीमध्ये महिलांना काही मान सन्मान नाही असं आपल्यावर प्रस्थापित केलं, आणि प्रस्थापित करणारे होते मॅकॅले शिक्षण पद्धती.